यांना काहीतरी झालं लागलं तर विचारच करा तुम्ही. काय पण असं आमच्यासोबत असेल ना तर लहान लहान पोरे फार दुसऱ्यांचं पोरं आमच्यासोबत करायचं असेल काहीतरी मग असं लोकून लोकून कशाला दगड मारता. घरी येऊन द्या ना मग असं मारा ना. बरोबर तसं बोलले सगळे की मी पण होती माझी आई पण होती हे पण होतं. तर आणि आता काय सांगते तुझी आई असं वारीवरती रोल करून जाते तिने असं कष्ट केलंच नाही माझ्या आई ताई तरी पण एवढं खोटं कशाला बोलायचं का. मी जर काढला त्याचा भाऊ सोबत आता ती घटना सांगू का त्याचा भाऊ आणि आता तुला बोलली ना मोठं देश आहे ना त्याचं पहिलं किती 4 पाया निघाल्या. एक पाय गेली आणि 3 पाया निघाल्या आणि एक पायचं एक पोरगी एक सरासरी वडिलांनी पण गेली आणि निघून गेली अजून एक तिसरी पण निघाली तर आणि 2 निघाली आणि निघून गेली आणि तिसरी आहे चौथे आहे त्याचं आता 3 मुली आणि एक मुलगा आणि एक मुलगी त्याचे एक मुलगी त्यालाच तर तिला तर मी 2 वेळेस लहान होते तेव्हापासून 2 वेळेस कपडे घेऊन देते. आता पण आहे ड्रेस आता ती वडील घेऊन देते. आणि तर ते तर बघत पण नाही ते बाप त्याला तर नावाने बोलते त्याचं स्वतःच बापाला पोरगी मग सासू तर सोबत राहते ना तर कसं आणि मग ते सासरा आहे ना आता मग तो एक घराजवळ त्यांच्या घराजवळ तिकडे घर आहे माझ्या सासऱ्याचं इकडं घर आणि त्यांचं इकडं आणि शेवटच्या पुढे जायचं मग तिकडे तर मग आणि वाटली घेऊन बसली तर नवरात्रीच्या टायमिंगला तिला काय काय बोलत होतं असं. तर मग ते पण मग परत आता तेव्हा काय बसले असेल का काय पेटवलं तेव्हा परत आता मध्ये पण आली बघत होतं असं काय जळगावपर्यंत गेली होती पंचायत मग ते कशी मी सांगू तर आमच्या घरच्यांसोबत असं मग यांच्यासोबत त्याच्या काकाचं आणि 2 काका आहे ह्याचा तेवढंच यांचं तिघं तिघं बोलणं होते बाकीचं कुटुंब मधलं तिकडचं कोणी बोलत नाही. तिकडं आपलं घराजवळचं आसपास घरचं कोण बोलत नाही मी सांगितलं तर ताई पण त्याला येड्याचं वायात येड्याचा तोंडाला मला लागायचं नाही बोलायचं नाही म्हणून मी नाही सांगत मी जर सांगितलं तर ताई पण आपण कशाला आहे तर सारखंच मग येडा व्हायचं म्हणून मी जाऊ दे हे माझ्या घरच्या मधून बोलतो तरी नाही मग मी पण एखाद्या दिवशी मग चांगलंच जास्त करेल तर असं हे असं बोलून रेकॉर्डिंग करतो तर मी पण बोलेल स्वतः इथून सुद्धा फोन करून भांडण करत होतं ते विसरून गेले का पैसे इथून गेले नाही म्हणजे मग कळत होतं कसं तुझं बरं तिकडं आणि कोण चांगले तुमच्यासोबत कोण बोलते हो आमच्यासोबत तर बोलत नाही पण आमच्यासोबत तर आता माझं भाऊचं ऍक्सिडेंट झालं तर किती करतोय गेम खेळू नको आणि आता ऍक्सिडेंट झालं तर माझ्या भाऊला मग सगळ्या ते आमच्या कुटुंबामधले नाही बोलत असेल तर फॅमिली मधले पण दुसरे तर सगळे सपोर्ट द्यायला तयार आणि काहीतरी झाले तर आम्हीच पुढे मारायला असं तू एकदा सांगितलं आम्ही मारायला तयार असं बोलत होते ते